स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण मायक्रोबायोलॉजी या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेनिंग या टॉपिकवरील क्वेश्चन पाहणार आहोत, जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, द प्रायमरी स्टेन युज्ड इन ग्राम स्टेनिंग इज. ग्राम स्टेनिंगमध्ये प्रायमरी स्टेन कोणतं यूज केलं जातं? ऑप्शन ए सॅफ्रॅनिन, ऑप्शन बी क्रिस्टल व्हायोलेट, ऑप्शन सी मिथिलीन ब्लू, ऑप्शन डी कार्बन फ्युजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्रिस्टल व्हायोलेट हे प्रायमरी स्टेन म्हणून ग्राम स्टेनमध्ये यूज केलं जातं. एक्सप्लेनेशन, ग्राम स्टेनिंगमध्ये पहिला रंग म्हणजेच प्रायमरी रंग म्हणून क्रिस्टल व्हायोलेट याचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. इन ग्राम स्टेनिंग, ग्राम आयोडीन ॲक्ट ॲज अ. ग्राम स्टेनिंगमध्ये आयोडीन हे काय म्हणून ॲक्ट करते? ऑप्शन ए डिकलरायझर, ऑप्शन बी काउंटर स्टेन, ऑप्शन सी मॉर्डंट, ऑप्शन डी फिक्सेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मॉडरेट म्हणून ॲक्ट करते. एक्सप्लेनेशन, आयोडीन हे मॉडरेट म्हणून काम करते, तसेच क्रिस्टल व्हायोलेट सोबत ते कॉम्प्लेक्स क्रिस्टल व्हायोलेट सोबत कॉम्प्लेक्स तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. डिकलरायझर यूज्ड इन ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंगमध्ये खालीलपैकी कोणता डिकलरायझर यूज केला जातो? ऑप्शन ए मिथेनॉल, ऑप्शन बी ॲसिटोन ऑर अल्कोहोल, ऑप्शन सी झायलिन, ऑप्शन डी फिनॉल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, ॲसिटोन ऑर अल्कोहोल. एक्सप्लेनेशन, अल्कोहोल ॲसिटोल हे डिकलराइज म्हणून वापरले जाते ग्राम स्टेनिंगमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. काउंटर स्टेन इन ग्राम स्टेनिंग इज. ग्राम स्टेनिंगमध्ये कोणतं काउंटर स्टेन यूज केलं जातं? ऑप्शन ए मॅलाचिट ग्रीन, ऑप्शन बी सॅफ्रॅनिन, ऑप्शन सी क्रिस्टल व्हायोलेट, ऑप्शन डी निग्रोसिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सॅफ्रॅनिन. सॅफ्रॅनिन हे ग्राम स्टेनिंगमध्ये काउंटर स्टेन म्हणून यूज केलं जातं. त्याचबरोबर क्रिस्टल व्हायोलेट हे प्रायमरी स्टेन म्हणून यूज केलं जातं. एक्सप्लेनेशन, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया यामध्ये आपल्याला गुलाबी दिसण्यासाठी यामध्ये गुलाबी दिसतो व यासाठीच सॅफ्रॅनिनमुळे याचा कलर आपल्याला गुलाबी पाहायला मिळतो. ॲसिड फास्ट स्टेन इज यूज्ड टू आयडेंटिफाय. ॲसिड फास्ट स्टेन खालीलपैकी कशासाठी यूज केला जातो? ऑप्शन ए कोणत्या बॅक्टेरियाच्या डिटेक्शनसाठी यूज केला जातो? ऑप्शन ए ई कोलाय, ऑप्शन बी स्टेफिलोकोकस, ऑप्शन सी मायकोबॅक्टेरियम, ऑप्शन डी स्टेप्टोकोकस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी ॲसिड फास्ट स्टेनिंग हे यूज केलं जातं. एक्सप्लेनेशन, ॲसिड फास्ट स्टेनिंग म्हणजे झेडियन नेल्सन स्टेनिंग हे क्षयरोग जीवाणू ओळखण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. प्रायमरी स्टेन इन झील नेल्सन स्टेनिंग. झेडियन नेल्सन स्टेनिंगमध्ये कोणतं प्रायमरी स्टेन यूज केलं जातं? ऑप्शन ए सॅफ्रॅनिन, ऑप्शन बी मिथिलीन ब्लू, ऑप्शन सी कार्बन फ्युजन, ऑप्शन डी क्रिस्टल व्हायोलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कार्बन फ्युजन हे झेडियन नेल्सन स्टेनिंगमध्ये प्रायमरी स्टेन म्हणून यूज केलं जातं. एक्सप्लेनेशन, कार्बन फ्युजन हा एक मुख्य रंग आहे. याचा उपयोग झेडियन नेल्सन स्टेनमध्ये प्रायमरी स्टेन म्हणून यूज करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. डिकलरायझर इन ॲसिड फास्ट स्टेनिंग इज. ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये डिकलरायझर म्हणून कशाचा यूज केला जातो? ऑप्शन ए अल्कोहोल, ऑप्शन बी ॲसिड अल्कोहोल, ऑप्शन सी वॉटर, ऑप्शन डी आयोडीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ॲसिड अल्कोहोल. एक्सप्लेनेशन, ॲसिड अल्कोहोल वापरून नॉन ॲसिड फास्ट जीवाणूला रंग काढला जातो व ॲसिड फास्ट आणि नॉन ॲसिड फास्ट यांच्यामध्ये डिटेक्शन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. काउंटर स्टेन इन झेडियन स्टेनिंग इज. झेडियन स्टेनिंगमध्ये कोणतं काउंटर स्टेन म्हणून यूज केलं जातं? ऑप्शन ए सॅफ्रॅनिन, ऑप्शन बी मिथिलीन ब्लू, ऑप्शन सी मॅलाचिट ग्रीन, ऑप्शन डी क्रिस्टल व्हायोलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मिथिलीन ब्लू हा झेडियन स्टेनिंगमध्ये काउंटर स्टेन म्हणून यूज केला जातो. एक्सप्लेनेशन, ॲसिड फास्ट नसलेले जीवाणू हे निळ्या कलरमध्ये दिसतात. त्याचबरोबर ॲसिड फास्ट बॅक्टेरिया हा रेड कलरमध्ये किंवा डार्क पिंकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
क्वेश्चन नंबर 9. Albert staining is used to demonstrate. ऑप्शन ए कॅप्सूल, ऑप्शन बी स्पोर, ऑप्शन सी मायटोक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स, ऑप्शन डी फ्लाजिला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स. अल्बर्ट स्टेनिंगचा यूज हा मेलॅचिट ग्रॅन्युल्सच्या डिमॉन्स्ट्रेशनसाठी यूज केला जातो. एक्सप्लेनेशन कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरियामधील ग्रॅन्युल्स दाखवण्यासाठी याचा वापर होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. इंडियन इंक प्रिपेअर्ड इज यूज्ड टू डिटेक्ट. इंडियन इंकचं प्रिपरेशन खालीलपैकी कशाच्या डिटेक्शनसाठी यूज केलं जातं? ऑप्शन ए कॅप्सूल, ऑप्शन बी स्पोर, ऑप्शन सी फ्लाजिलासाठी, ऑप्शन डी सेल वॉलसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर ए कॅप्सूलच्या डिटेक्शनसाठी किंवा कॅप्सूलच्या प्रिपरेशनसाठी इंडियन इंकचा यूज केला जातो. एक्सप्लेनेशन निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये कॅप्सूल हे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. नेक्स्ट 11. द एंडोस्पोर स्टेनिंग मेथड इज. खालीलपैकी एंडोस्पोर स्टेनिंग मेथड कोणती आहे? ऑप्शन ए ग्राम स्टेनिंग मेथड, ऑप्शन बी झेडन स्टेनिंग मेथड, ऑप्शन सी सेफर-फुल्टन मेथड, ऑप्शन डी अल्बर्ट मेथड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शेफर-फुल्टन मेथड. एक्सप्लेनेशन स्पोर दाखवण्यासाठी मेलॅचिट ग्रीनचा यूज केला जातो. त्याचबरोबर एंडोस्पोर स्टेनिंग मेथडमध्ये सेफर-फुल्टन मेथड यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. काउंटर स्टेनिंग इन स्पोर स्टेनिंग इज. स्पोर स्टेनिंगमध्ये कोणतं काउंटर स्टेन यूज केलं जातं? ऑप्शन ए सॅफ्रॅनिन, ऑप्शन बी क्रिस्टल व्हायोलेट, ऑप्शन सी आयोडीन, ऑप्शन डी कार्बन फ्युजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सॅफ्रॅनिन. सॅफ्रॅनिन हे स्पोर स्टेनिंगमध्ये काउंटर स्टेन म्हणून यूज केलं जातं. एक्सप्लेनेशन यामध्ये व्हेजिटेटिव्ह सेल्स हे आपल्याला रेड कलरमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. निगेटिव्ह स्टेनिंगचा यूज कशासाठी केला जातो? ऑप्शन ए बेसिक डाय, ऑप्शन बी ॲसिडिक डाय, ऑप्शन सी न्यूट्रल डाय, ऑप्शन डी मॉडर्न. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲसिडिक डाय म्हणून निगेटिव्ह स्टेनचा यूज केला जातो. एक्सप्लेनेशन ॲसिडिक डाय हे प्रामुख्याने आपल्या बॅकग्राऊंडला रंगवत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. हीट फिक्सेशन प्रपोजेस. हीट फिक्सेशनचं मेन प्रपोज काय आहे किंवा हीट फिक्सेशन कशासाठी केली जाते? ऑप्शन ए बॅक्टेरियाच्या किलसाठी केले जाते, त्याचबरोबर फिक्स स्मिअर करण्यासाठी केले जाते, त्याचबरोबर एनक्रीज स्टेनिंगसाठी केली जाते, किंवा ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबोव. एक्सप्लेनेशन हीट फिक्सेशन जीवाणूला मारते, त्याचबरोबर स्लाइडला चिकटवते, त्याच्यासाठी ही हीट फिक्सेशन केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. फ्लाजेला स्टेनिंग रिक्वायर्ड. ऑप्शन ए मॉर्डंट, ऑप्शन बी कॅप्सूल स्टेन, ऑप्शन सी सिंपल स्टेन, ऑप्शन डी ॲसिड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मॉर्डंट. एक्सप्लेनेशन फ्लाजिला खूप बारीक असल्यामुळे यामध्ये मॉडर्नट वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. विच इज बेसिक डाय. खालीलपैकी कोणता बेसिक डाय आहे? ऑप्शन ए इओसिन, ऑप्शन बी निग्रोसिन, ऑप्शन सी क्रिस्टल व्हायोलेट, ऑप्शन डी इंडियन इंक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्रिस्टल व्हायोलेट हा बेसिक डाय म्हणून यूज केला जातो. एक्सप्लेनेशन बेसिक डाय हा सकारात्मक चार्ज असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. विच इज ॲसिडिक डाय. खालीलपैकी कोणता ॲसिडिक डाय आहे? ऑप्शन ए सॅफ्रॅनिन, ऑप्शन बी मिथिलीन ब्ल्यू, ऑप्शन सी इओसिन, ऑप्शन डी मेलाचिट ग्रीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इओसिन हा ॲसिडिक डाय आहे. एक्सप्लेनेशन ॲसिडिक डाय हा निगेटिव्ह चार्ज असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. विच ॲसिड फास्ट क्वेश्चन नंबर 18. ॲसिड फास्ट बॅक्टेरिया ॲपेअर. ॲसिड फास्ट बॅक्टेरिया कोणता कलर ॲपेअर करतो? ऑप्शन ए ब्ल्यू कलर, ऑप्शन बी ग्रीन कलर, ऑप्शन सी रेड कलर, ऑप्शन डी येलो कलर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी
ॲसिड फास्ट बॅक्टेरिया हा रेड कलर ॲपियर करतो. एक्सप्लेनेशन मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिसच्या डिटेक्शनसाठी ॲसिड फास्ट बॅक्टेरियाचा यूज केला जातो. त्यामध्ये बॅक्टेरियाचा कलर हा आपल्याला रेड पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ॲपियर. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आपल्याला कोणत्या कलरमध्ये ॲपियर झालेले पाहायला मिळतात? ऑप्शन ए पिंक, ऑप्शन बी पर्पल, ऑप्शन सी ब्ल्यू, ऑप्शन डी ग्रीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पर्पल. एक्सप्लेनेशन जाड पॉलिपेप्टाईड लेअरमुळे आपल्याला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे जांभळ्या कलरमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ॲपियर. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया खालीलपैकी कोणता कलर ॲपियर करतात? ऑप्शन ए पर्पल, ऑप्शन बी रेड, ऑप्शन सी पिंक, ऑप्शन डी ग्रीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पिंक. एक्सप्लेनेशन पातळ सेलवॉलमुळे रंग निघून जाते, त्यामुळे निघून जातो व ते सॅफ्रॅनिन घेतात आणि सॅफ्रॅनिनचा कलर हा पिंक सॅफ्रॅनिनचा कलर हा पिंक असतो. त्यामुळे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये आपल्याला पिंक कलर पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू स्टेन इज यूज्ड फॉर. लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू स्टेन कशासाठी यूज केला जातो? ऑप्शन ए बॅक्टेरियाच्या डिटेक्शनसाठी, ऑप्शन बी व्हायरससाठी, ऑप्शन सी फंगीसाठी, ऑप्शन डी प्रोटोझोआसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फंगी. फंगीच्या डिटेक्शनसाठी लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यूचा यूज केला जातो. एक्सप्लेनेशन फंगस ओळखण्यासाठी याचा लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू स्टेनिंगचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन इन्क्लूड ऑप्शन ए ग्राम स्टेनिंग, ऑप्शन बी लेसमन स्टेनिंग, ऑप्शन सी झेडन स्टेनिंग, ऑप्शन डी अल्बर्ट स्टेनिंग. तर याचं योग्य उत्तर आहे रोमॅनस्की स्टेन इन्क्लूड लेसमनिया स्टेन. एक्सप्लेनेशन रक्तपेशींसाठी रोमॅनस्की स्टेनचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. स्टेनिंगचं दुसरं नाव काय आहे? ऑप्शन ए सिम्पल स्टेनिंग, ऑप्शन बी डिफरन्शियल स्टेनिंग, ऑप्शन सी स्पेशल स्टेनिंग, ऑप्शन डी कॅप्सूल स्टेनिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डिफरन्शियल स्टेनिंग. एक्सप्लेनेशन ॲसिड फास्ट व नॉन ॲसिड फास्ट यांच्या डिफरन्शिएशनसाठी झेल नेल्सन स्टेनिंग म्हणजे झेडन नेल्सन स्टेनिंगचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. स्मिअर शुड बी एअर ड्राईड बिफोर. ऑप्शन ए हीट फिक्सेशन नंतर, ऑप्शन बी स्टेनिंग, ऑप्शन बी स्टेनिंग, ऑप्शन सी वॉशिंग, ऑप्शन डी ऑइल इमर्शन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हीट फिक्सेशन. एक्सप्लेनेशन ओलसर स्लाइड थेट गरम करू नये. स्मिअर फिक्स करण्यासाठी ते एअर ड्राय का केलं जातं? कारण त्याच्यामधील ओलसरपणा निघून जावा, आपलं स्मिअर व्यवस्थित प्रिपेअर होण्यासाठी ते ड्राय केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह इज. ऑप्शन ए 10x, ऑप्शन बी 40x, ऑप्शन सी 100x, ऑप्शन डी 4x. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 100x. बॅक्टेरियाच्या डिटेक्शनसाठी किंवा बॅक्टेरिया मायक्रोस्कोपमध्ये पाहण्यासाठी 100x मध्ये बघितला जातो. चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.